नमस्कार. वैद्य बावडेकर यांच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आयुर्वेदीय आहार औषधं पाहत आहोत. यामध्ये आपण आयुर्वेदीय पानकं पाहत आहोत. पानकं म्हणजे सरबत. आज आपण पाहणार आहोत दुग्ध पानकं. हे एक आगळंवेगळं सरबत आहे, पण अतिशय उपयुक्त आहे, ताकद देणारं आहे. यासाठी दूध 200 मिलीलिटर घ्या. लिंबाचा रस 1 चमचा घ्या. वेगवेगळ्या फळांचे रस आपण घेणार आहोत. संत्र, मोसंब, डाळिंब, द्राक्ष यापैकी जे उपलब्ध फळ असेल त्याचा रस साधारणतः 50 मिलीलिटर घ्या. हा रस नसेल तर चिंचेचा कोळ 50 मिलीलिटर घ्या. चवीप्रमाणे थोडीशी 1 चिमूटभर वेलदोड्याची पावडर, चवीप्रमाणे साखर घ्या. आता आधी दूध तापवून घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस घाला. हे दूध फाटलेलं दूध गाळून घ्या. गाळलेल्या दुधामध्ये आपल्याला रस मिसळायचा आहे. जो एकच रस वर आपण वर्णन केलेल्या रसांपैकी केवळ एकच रस 50 मिलीलिटर या दुधामध्ये घाला. ढवळून घ्या. चवीप्रमाणे साखर घाला. वेलदोड्याची पूड घाला. हे अगदी चविष्ट, छान, वेगळ्याच स्वादाचं सरबत आहे. जसा फळांचा रस घालू तसा याचा स्वाद बदलतो आणि हे वेगवेगळ्या स्वादाचं सरबत आपल्याला नक्की आवडेल. हे सरबत ताकद देणारं आहे. उन्हाळ्यामध्ये ताकद देतं. खेळून आल्यानंतर, दमल्यानंतर या सरबताचा उपयोग होतो. हृदयरोगांसाठी हे सरबत खूप उपयोगी आहे. अगदी हृदयरोग म्हणजे हृदयाचाच आजार असला पाहिजे असं नाही. हृदयाची ताकद कमी झाली असेल, चालताना भराभर चालल्यानंतर दम लागतो, जिने चढल्यानंतर दम लागतो, थोडासा चढ चढल्यानंतर दम लागतो, धडधडतं, अशी लक्षणं असतील तर अशावेळी हे सरबत द्यावं. खूप दिवसाचा ताप येऊन गेला तर थकवा येतो. खूप दिवसांचा आजारपण झाला तरी थकवा येतो. अशावेळी घरातल्या घरात दुधापासून हे सरबत करून नक्की द्या. त्याचा उपयोग होतो. वृद्ध व्यक्ती घरामध्ये असतील तर त्यांना वृद्धापकाळामुळे एकदम मानसिक अस्वस्थता येते, थकून गेल्यासारखं वाटतं, मनावर मरगळ असते. अशावेळी हे सरबत कधीतरी द्यायला नक्कीच उपयोगी आहे. मनाची मरगळ दूर होते, मन प्रसन्न होतं, आनंदी होतं. असं हे सरबत उपयोगी पडतं. पण ज्यांना बद्धकोष्ठाचा त्रास आहे अशा लोकांनी हे सरबत जपून घ्यावं किंवा नाही घेतलं तरी चालेल. ज्यांना भसरट होते, शौचाला पातळ होते, 2-3 वेळा 4 वेळा दिवसातून जावं लागतं, त्यांनी हे सरबत नियमितपणे घ्यावं. ज्यांनी शौचाला बांधून होते, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी या सरबताचा उपयोग होतो. या सरबताचे विविध उपयोग पाहण्यासाठी माझं आयुर्वेदीय पानके सरबते हे पुस्तक पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही ह्या सरबताविषयी आणखी माहिती आपल्याला उपलब्ध आहे. हे सरबत नक्की करून पहा. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आणखी एक नवीन सरबत घेऊन. धन्यवाद.